Hello, all of you. Today, we are going to see how to write a report. There are two types of report. One is a event report and second one is a accidental report. आता रिपोर्ट जर म्हटला तर रिपोर्ट हा दोन पद्धतीने लिहिला जातो. दोन्ही पद्धतीने आपल्याला विचारण्यात येतो. एक असतो एक इव्हेंट रिपोर्ट आणि दुसरा असतो ॲक्सिडेंटल रिपोर्ट. रिपोर्ट म्हणजे थोडक्यात काय, दॅट इव्हेंट ऑर फंक्शन्स दॅट इज हॅपन्ड ऑर हॅपनिंग. जे काही इव्हेंट आहे, एखादा फंक्शन आहे ते घडलंय आणि तो घडून गेल्यानंतर आपण त्याच्याविषयी जे काही लिहितो त्याला आपण म्हणतो रिपोर्ट. मग प्रत्येक वेळेस एखादा इव्हेंट आणि फंक्शन असतं का? नाही. म्हणूनच या रिपोर्टचे दोन प्रकार पडतात. एक आहे दॅट इज इव्हेंट रिपोर्ट आणि सेकंड वन इज ॲक्सिडेंटल रिपोर्ट. आता इव्हेंट रिपोर्ट जर आपण म्हटलं तर सगळ्या मोस्ट ऑफ द गोष्टी याच्यामध्ये इव्हेंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल टीचर्स डे सेलिब्रेशन. टीचर्स डे सेलिब्रेट केला आहे आणि त्याच्याविषयी आपण रिपोर्ट लिहितोय. म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेली आणि त्याच्याविषयी लिहिलं जातं. त्याच्यामध्ये काय घडलं गेलं, कधी घडलं गेलं, त्याच्यानंतर कोण आलं होतं, कोण चीफ गेस्ट होतं, कसा जो प्रोग्राम आहे कसा सेलिब्रेट केला गेला, ह्या सगळ्या गोष्टी या रिपोर्टमध्ये लिहिल्या जातात. मीन्स दॅट यू हॅव टू यूज ऑल WH टाईप क्वेश्चन्स. दॅट क्वेश्चन्स आन्सर्स. जे काही WH टाईप क्वेश्चनचे जसा प्रश्न आपण त्याला विचारू त्याचे जे आन्सर्स आपल्याला येतात त्या पद्धतीने रिपोर्ट लिहिले जातात. मग प्रत्येक या दोघांमध्ये सुद्धा तसा वापर करायचा असतो. आता या इव्हेंट रिपोर्टमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला, एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन, देन टीचर्स डे, देन सायन्स एक्झिबिशन, वॉट एव्हर डिफरंट टाईप्स ऑफ इव्हेंट रिपोर्ट असतात. दुसरा असतो ॲक्सिडेंटल रिपोर्ट. आता ॲक्सिडेंटल रिपोर्टला आपण म्हणूया बॅड, दॅट गिव्ज अ बॅड आयडिया, किंवा ज्याच्यामध्ये आपण त्याला एक बॅड रिपोर्ट असं म्हटलं तरी चालेल. याच्यामधून चांगल्या गोष्टी आपल्याला देता येतात आणि या ॲक्सिडेंटल रिपोर्टमध्ये मोस्ट ऑफ द वाईट काय गोष्टी घडल्या गेल्या त्याला म्हणतात ॲक्सिडेंटल रिपोर्ट. म्हणजे मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंटल रिपोर्ट, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, सेकंड वन फ्लड, देन थर्ड अर्थक्वेक, अशा गोष्टी आपण याच्यामध्ये, अर्थक्वेक कुठे झाला, एखाद्याचा कोणाचा मर्डर, दॅट ऑल्सो इज वी कॅन सी दॅट ॲक्सिडेंटल रिपोर्ट. ते त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल रिपोर्टमध्ये जातं. मग त्याचा डिटेलमध्ये आपल्याला ॲज अ न्यूज रिपोर्टमध्ये आपण ह्या गोष्टी देत असतो. आता कोणतेही रिपोर्ट लिहिताना व्हॉट इज इम्पॉर्टंट, दॅट इज वी हॅव टू यूज एज अ पास्ट टेन्स. मोस्ट ऑफ द V2 हॅव्हिंग मीन्स दॅट सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पण नेहमीच प्रत्येक वेळेस अशी ॲक्टिव्ह व्हायची रचना या ठिकाणी येणार आहे का? यू हॅव टू यूज इन अ रिपोर्ट मोस्ट ऑफ द पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन दॅट इज इन अ पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये असलेलं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी वापरायचं असतं. देन इन्सिडेंट हॅपन, जो काही इन्सिडेंट घडला गेला आहे त्याच्याविषयी आपण लिहित असतो. यू हॅव टू राईट युअर ओन व्ह्यूज ऑल्सो. याच्यामध्ये आपल्याला स्वतःचे काही व्ह्यूजसुद्धा लिहिले तरी चालतात. मोस्ट ऑफ द यू हॅव टू गिव्ह युअर अ पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला या ठिकाणी मोस्ट ऑफ द द्यायच्या असतात. देन हायलाईट द मीटिंग ऑर इव्हेंट. जी काही मीटिंग घडली गेली, एखादा इव्हेंट आहे, एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, किंवा एखादे फ्लड आला आहे, पूर आला आहे, अर्थक्वेक भूकंप झाला, या गोष्टी दॅट यू हॅव टू हायलाईट समथिंग इज हायलाईट. त्या जो काही घडलं गेलं आहे त्याच्यावर आपल्याला हायलाईट करायचं असतं. त्याच्यावर पूर्ण हायलाईट करून ती गोष्ट आपल्याला त्या पद्धतीने या रिपोर्टमध्ये द्यावी लागते. व्हॉट हॅपन देअर मीन्स हायलाईट, काय घडलं गेलं त्या ठिकाणी हे आपल्याला त्या ठिकाणी हायलाईट करून सांगायचं असतं. वेन यू राईट दॅट रिपोर्ट यू हॅव टू जस्ट ओनली यू हॅव टू वॉन्ट टू राईट इन अ बॉक्स. जर यू जस्ट वॉन्ट टू राईट दॅट रिपोर्ट इन अ बॉक्स, यू कॅन डू इट. जर तुम्हाला एखादा बॉक्स करून त्या पद्धतीने रिपोर्ट लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकतात, किंवा एखादा बॉक्स करून नाही लिहिला तरी चालतो. व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर अ हेडलाईन. हेडलाईन मीन्स दॅट गिवन हिअर दॅट हेडलाईन ऑब्व्हियसली गिवन देअर इन अ क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये मोस्ट ऑफ द असतात. टीचर्स डे सेलिब्रेशन झालंय, दॅट इज अ सायन्स एक्झिबिशन तुमच्या स्कूलमध्ये झालं गेले, अशा काही गोष्टी हेडलाईन म्हणून तुम्ही त्या उचलून डिरेक्टली तुम्ही लिहू शकतात. You have to write that a name. Then next one is given here a date, month and year. You have to write there a date, month and year also. Write venue means that place also. What is this? You have to divide a report in a 3 paragraphs. Most of the you can write or 2 paragraphs also. But what is important that start, middle and ending is very important. Start आली पाहिजे, middle आला पाहिजे, ending सुद्धा आली पाहिजे. मग आपण त्याला म्हणूया प्रॉपर कोणताही रायटिंग स्किल केलं गेले.
कोणतेही रायटिंग स्किल असू द्या, या गोष्टी आल्याच पाहिजे. कोणत्या गोष्टीची आपण सुरुवात करतो, काहीतरी मध्ये बॉडी असते, बॉडी ऑफ द रिपोर्ट येतो, ॲज अ लेटरमध्ये सुद्धा आपण बॉडी ऑफ द लेटर असतं, तसं सुद्धा याच्यामध्ये या गोष्टी असतात. You have to use this active voice otherwise or a passive voice, but most of you have to use a passive voice in a past tense. पास्ट टेन्समधलाच पॅसिव्ह व्हॉइस मोस्ट ऑफ द रिपोर्ट रायटिंगमध्ये वापरला गेला पाहिजे. जसं मी आधी सांगितलं, व्हॉट यू हॅव टू डू यर, यू हॅव टू राईट दॅट क्वेश्चन्स आन्सर्स. who celebrated, what celebrated there, where this just only a function, that event, that prize distributions, whatever. You have to write there a place, when, कधी घडला गेला, हाऊ, कशा पद्धतीने सेलिब्रेट केला गेला, आणि व्हाय, का सेलिब्रेट केला गेला. या सगळ्याची जर उत्तर आपण त्या रिपोर्टमध्ये लिहिली, दॅट टाइम्स यू कॅन गेट व्हेरी गुड मार्क्स इन रिपोर्ट. सी द नेक्स्ट वन. आता या ठिकाणी देर आर सम युजफुल वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्सेस फॉर रिपोर्ट रायटिंग. या ठिकाणी काही रिपोर्ट राईट कसा करायचा यासाठी काही महत्त्वाची काही वर्ड्स आहे, फ्रेजेस आहे, सेंटेन्सेस आहे, ते आपण बघूया. सी द फर्स्ट वन, डे, डेट अँड अ प्लेस. ऑब्वियसली डे, डेट अँड प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन चार्ज ऑफ प्रोग्राम, कोणी तो अरेंज केला, त्याचा चार्ज कोणाकडे होता. चीफ गेस्ट कोण होतं. प्रेसिडेंट, त्या प्रेसिडेंट कोण होता. इनॉग्रेशन, कोणी उद्घाटन केलं गेलं. देन डेकोरेशन अँड लाइटनिंग, डेकोरेशन कोणाकडे होतं, लाइटनिंग ती व्यवस्था कोणी केली गेली किंवा कसं होतं. देन स्पेशल प्रोग्राम्स, काही प्रोग्राम्स त्यामध्ये अरेंज केले गेलेले होते का, अजून काही छोटे छोटे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये होते का, मग ते कोणते. देन पार्टिसिपंट्स कोण होते. देन स्पीचेस, कोणी भाषण केली. देन ओट ऑफ थँक्स, आभार कोणी मानले आणि कसे मानले. देन कीवर्ड्स आर गिवन इयर. वॉज हेल्ड, घेतला गेला. हॅड ऑर्गनाइज, यू कॅन सी इयर वॉज, हॅड is given here, just also ed, is a past tense. Had organized is given here, we can say that it's a past perfect tense. Was held is passive construction of simple past tense. Was celebrated, celebration साजरा केला गेला किंवा साजरा केला. That is next one is a presided over, अध्यक्षस्थान कोणी भूषवलं. Then start केला गेला. Again is given here, was is important. Inaugurated, उद्घाटन केलं गेलं. Felicitated, सत्कार केला गेला. Gave away, काहीतरी गिफ्ट्स वगैरे दिलं गेलं. Then advised, सल्ला दिला गेला. And arranged, अरेंज केलं गेलं. It's given here something else. इन्व्हायटेड म्हणजे कोणाला तरी आमंत्रित केलं गेलं. इंट्रोडक्शन देण्यात आलं. वॉज डेकोरेटेड, ऑब्विसली डेकोरेट कोणी केलं गेलं. प्रपोज वोट ऑफ मीन्स वॉट एव्हर. प्रपोज वोट ऑफ म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने त्या ठिकाणी दॅट इज आभार मानण्यात आले. प्रपोज वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन कशा पद्धतीने केलं गेलं. वॉज वेअर अरेंज्ड, या पद्धतीने कशा पद्धतीने अरेंज केलं गेलं. बिगॅन विथ, सुरुवात केली गेली. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करण्यात आलं. वर्क हार्ड, खूप कष्ट करण्यात आली त्या ठिकाणी. या टू यूज फर्स्ट, देन, आफ्टर दॅट, ॲट द एंड, फॉर अ व्हाईल. या पद्धतीने वेगवेगळे शब्द दीज आर द कीवर्ड्स. या कीवर्ड्स आपण जर हे कीवर्ड्स यू हॅव टू लर्न, जर हे कीवर्ड्स सगळे पाठ केले, त्याचे अर्थ समजून घेतले, तर आपला रिपोर्ट अगदी छान पद्धतीने लिहिता येणार आहे. सी द नेक्स्ट वन, देर आर गिवन सम युजफुल सेंटेन्सेस फॉर रिपोर्ट रायटिंग. आता काही युजफुल सेंटेन्सेस पण आहे. हे सेंटेन्सेस यू हॅव टू लर्न, हे सगळे लर्न झाले पाहिजे किंवा आपल्याला रिपोर्ट लिहिताना कोणतेही सेंटेन्स पटकन आपल्या डोक्यामध्ये लक्षात आलं पाहिजे. Our school had organized a dash dash on. You have to write here what functions. काय ऑर्गनाइज केलं गेलं. टीचर्स डे सेलिब्रेशन ऑन मंडे. whatever that you have to write a date. Our school celebrated. आमच्या शाळेने साजरा केला. काय केला. टीचर्स डे ऑन whatever you have to write the day and date also. The send off for students of standard 10th was held in the school hall on dash dash at 11 a.m.
आता या पद्धतीने सेंड ऑफ, वी कॅन सी दॅट जो काही सेंड ऑफ आहे, निरोप समारंभ आहे त्या 10वीच्या मुलांचा, दॅट इज सेंड ऑफ स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 10th वॉज हेल्ड इन द स्कूल, घेतला गेला, निरोप समारंभ घेतला गेला. मग त्या स्कूल हॉलमध्ये ऑन डे अँड डेट यू हॅव टू राईट हिअर अँड 11 AM सकाळच्या वेळेला, देन 11 वाजता. नेक्स्ट वन इज द ॲन्युअल स्पोर्ट्स डे. आपला जो स्पोर्ट्स डे असतो, वॉज हेल्ड इन अवर स्कूल. स्पोर्ट्स डे कधी घेतला गेला, वॉज हेल्ड, घेतला गेला, घेतला. मग या ठिकाणी पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणची डेट आणि डे लिहायचं आहे. अवर स्कूल, आता या पद्धतीने का दिलं, प्रत्येक जे काही इव्हेंट्स आहे त्याची सुरुवात कशी करायची ती सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे. अवर स्कूल हॅड अरेंज्ड पिकनिक ऑन. स्कूलनी पिकनिक अरेंज केली होती. मग कधी केली होती, पिकनिकवरून आल्यानंतर तुम्हाला लिहिताना अशा पद्धतीचे सेंटेन्सने स्टार्ट करायचे असेल. मिस्टर डॅश डॅश वॉज द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. एखादा प्रोग्राम असेल तर ऑब्व्हियसली त्या प्रोग्राममध्ये दॅट हॅव्हिंग अ चीफ गेस्ट, त्या चीफ गेस्ट असतो. मग त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मिस्टर डॅश डॅश प्रिसाइडेड ओव्हर द फंक्शन. मिस्टर डॅश डॅश तुम्हाला या ठिकाणी एखाद्याचं जो कोणी अध्यक्ष आहे त्याचं नाव लिहून असं प्रिसाइडेड ओव्हर द फंक्शन, त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, या पद्धतीने लिहायचं असतं. द प्रोग्राम स्टार्टेड विथ अन आरती, डान्स अँड प्रेयर. प्रोग्रामची सुरुवात कशाने झाली, आरती, डान्स. आरती दिस वन इज अ नॉन इंग्लिश वर्ड, मराठीमध्ये पण वापरतात, इंग्लिशमध्ये वापरतात, म्हणून हे इटॅलिक पॅटर्नमध्ये दिलेलं आहे बघा. आरती, डान्स अँड अ प्रेयर. देन अवर स्कूल हेडमास्टर इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. अवर स्कूल हेडमास्टर, स्कूलचे जे काही हेडमास्टर आहे त्यांनी इंट्रोडक्शन दिलं, त्यांची ओळख करून दिली चीफ गेस्टची. व्हेरियस कल्चरल प्रोग्राम्स वेअर ऑल्सो अरेंज्ड. वेअर अरेंज इज गिवन हिअर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, पॅसिव्ह वॉइस. कल्चरल प्रोग्राम सुद्धा जे काही वेगवेगळे कार्यक्रम होते, सांस्कृतिक कार्यक्रम, ते सुद्धा अरेंज केले गेले. द प्रोग्राम बिगॅन विथ सरस्वती पूजा. प्रोग्रामची सुरुवात, त्या कार्यक्रमाची सुरुवात कशाने झाली, सरस्वती पूजाने झाली. द लाईट डेकोरेशन वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. लाईट डेकोरेशन, सुंदर असं डेकोरेशन छान होतं. देन प्लेज अँड डान्सेस वेअर स्टेज बाय द स्टुडंट. प्लेज अँड डान्सेस, प्लेज म्हणजे काय, नाटकं, जे काही छोटी छोटी नाटक तयार केली होती मुलांनी, आणि काही डान्सेस होते. वेअर स्टेज बाय द स्टुडंट. वेअर स्टेज म्हणजे त्या ठिकाणी येऊन मुलांनी त्या स्टेजवरती दाखवली. वेअर स्टेज कशा पद्धतीने बघा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन वापरलं. आता या ठिकाणी बायचा वापर केला आहे. वेअर ऑल्सो अरेंज व्हेरियस कल्चरल प्रोग्राम्स वेअर ऑल्सो अरेंज्ड बाय द स्कूल. बायचा वापर झालेला नाही, पण या ठिकाणी बाय द स्टुडंट. आता स्टुडंटनी ते सगळं त्या पद्धतीने तिथं जाऊन त्यांनी केलं, म्हणून बाय द स्टुडंट या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रत्येक वेळेस बायचा वापर येईल असं नाही, मोस्ट ऑफ द बायचा वापर टाळायचा, पण ज्या ठिकाणी खूप गरज असते त्या ठिकाणी बाय वापरावा लागतो. क्वीज आणि स्पोर्ट्स कॉन्टेस्ट वेअर हेल्ड. क्वीज आणि स्पोर्ट्स कॉन्टेस्ट जे काही होते ते सुद्धा त्या ठिकाणी घेतली गेली. हेडमास्टर्स कॉंग्रॅच्युलेटेड ऑल द विनर्स. जे काही विनर्स होते त्यांचं अभिनंदन केलं गेलं. लास्टली द सुपरवायझर ऑफ अवर स्कूल प्रपोज ओट ऑफ थँक्स. सुपरवायझरनी काय केलं, आभार मानले. अँड द टीचर्स अँड नॉन टीचिंग स्टाफ वर्क हार्ड टू मेक द फंक्शन सक्सेस. वर्क हार्ड बघा शब्द आला या ठिकाणी, वर जसं मी कीवर्ड सांगितले, द वर्क हार्ड टू मेक द फंक्शन सक्सेस. टीचर्स आणि जे काही शिक्षक आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या फंक्शनच्या सक्सेससाठी. द फंक्शन स्टार्टेड विथ द लाइटनिंग ऑफ अ लॅम्प फॉलोड बाय द वेलकम स्पीच बाय डॅश डॅश. द फंक्शन स्टार्टेड विथ द लाइटनिंग ऑफ लॅम्प. आता लाइटनिंग ऑफ लॅम्प म्हणजेच काय, त्या ठिकाणी जी काही सरस्वती पूजा आहे, सरस्वती समोर त्या ठिकाणी समईचे दिवे पेटवले गेले. दॅट इज वी कॅन से दॅट लाइटनिंग ऑफ अ लॅम्प. ऑन सॅटरडे द 5th June 2010 our school celebrated World Environment Day. आता in this way you have to start your report. These are all the keywords and useful sentences of a report writing. You have to write all the keywords and these words, phrases, sentences in your notebook, and you have to learn it. In our next sessions, we will see our
report that is related with event report and accidental report. Okay, bye. Thank you.